या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। टेक ऑफ घेताना आता विमान कोसळलेले आणि या विमानामध्ये अनेक प्रवासी होते। या प्रवाशांमध्ये 11 लहान मुलांचा समावेश आहे आणि अनेक परदेशी नागरिक सुद्धा होते। कॅनेडियन नागरिक असल्याचं देखील बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। या विमानामध्ये 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज नागरिक होते आणि या सगळ्या प्रवाशांमध्ये 11 लहान मुलांचा समावेश होता। दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे आपण बघतोय बचाव कार्याची ही दृश्य आहे, विमान क्रॅश झाल्यानंतरची दृश्य, तर दुसरीकडे विमान कोसळतानाची ही दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। या विमानामध्ये प्रवाशांच्या लिस्टमध्ये विजय रुपाणी यांचं नाव होतं। सीट नंबर 12 वर विजय रुपाणींचं नाव होतं, मात्र त्या संदर्भातली अधिकृत माहिती अजून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। दरम्यान पंतप्रधानांनी नागरी उड्डाण मंत्र्यांशी आता चर्चा केलेली आहे, त्या संदर्भातले ते सगळे अपडेट्स घेत आहेत। दुसरीकडे आपण बघतोय पोलिसांची प्रतिक्रिया सुद्धा येते। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यांनी अमित शहांशी देखील चर्चा केली आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील अहमदाबादला रवाना झालेले आहे। 625 फूट उंचीवर असताना हे विमान कोसळले, उड्डाण घेतलं आणि उड्डाणानंतर अवघ्या एका मिनिटामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। या विमान अपघाताची प्रत्येक अपडेट आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघणार आहोत। आपण सातत्यानं दृश्य बघतोय, विमान कोसळतानाची दृश्य एकीकडे, तर दुसरीकडे आता मोठ्या प्रमाणात हे बचाव कार्य सुरू झालेलं आहे, मदत कार्य सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात त्या संपूर्ण विमानामध्ये नागरिक होतेच, भारतीय नागरिक होते आणि विशेषतः परदेशी नागरिक सुद्धा या विमानामध्ये होते। एक त्याच्यात कॅनेडियन नागरिक असल्याची देखील माहिती मिळते। दरम्यान एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळलेलं आहे आणि हा भीषण असा अपघात, दुर्दैवी अशी ही घटना अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे प्रवासी विमान कोसळलेलं आहे। अगदी एका मिनिटभरातच तिथे हे विमान कोसळलं। विमान दुर्घटनेनंतर आता प्रवाशांसाठी वंदे भारत रेल्वे सोडणार आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विमानात अडकलेल्या प्रवाशांसाठी आता रेल्वे सोडण्यात येणार आहे। विमान दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विमानात अडकलेल्या प्रवाशांसाठी आता वंदे भारत रेल्वे सोडण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात त्या विमानात प्रवासी अडकलेले होते आणि त्या सगळ्यांची तिथून सुटका करण्यासाठी, तिथून परत पाठवण्यासाठी आता विमान दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतलाय। विमानात अडकलेल्या प्रवाशांसाठी आता वंदे भारत तिथे हजर असेल। वंदे भारतची सेवा, विशेषतः विमानात अडकलेल्या प्रवाशांसाठी वंदे भारतची रेल्वे सेवा, विमान दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विमानात अडकलेल्या प्रवाशांसाठी आता रेल्वेनं पुढाकार घेतलेला आहे, विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे या सगळ्या प्रवाशांसाठी वंदे भारत। दरम्यान दुर्घटनेनंतर एअर इंडियानं आपला प्रोफाइल देखील बदललेला आहे। उनके मेरी साड़ी था, वो कंप्यूटर थी और लंदन जा रही थी। हाँ फिर बस वो 1 घंटे में समाचार आ गया तो प्लेन क्रैश हो गया है, इसलिए मैं वापस अहमदाबाद से बाहर निकल गया था, फिर वापस आए सिविल में आ गया। क्या अभी लग रहा है, क्या प्रशासन की तरफ से क्या हेल्प? अभी देखने भी नहीं मिला, वो अंदर एंट्री नहीं मिली सिविल में, अभी कुछ भी समाचार नहीं मिला। दरम्यान आपण बघितलं की हे प्रत्यक्षदर्शींची आपण प्रतिक्रिया बघितली, कशा पद्धतीने हा अपघात झाला ते समजावतात। एक दरम्यान एक मोठी अपडेट यानंतर आपल्यापर्यंत पोहोचते। एअर इंडियानं आता आपलं प्रोफाईल पिक्चर सुद्धा बदललेलं आहे। या दुर्घटनेनंतर एअर इंडियाचं हे आपण एक्स अकाउंट बघतो आहे आणि एअर इंडियानं या एक्स अकाउंटवरनं आपला प्रोफाईल फोटो, कव्हर फोटो दोन्ही बदललेला आहे आणि दोन्हीकडे त्यांनी काळा फोटो ठेवलेला आहे, ब्लॅकआउट ठेवलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एअर इंडियानं आता आपलं प्रोफाईल बदललेलं आहे। एअर इंडियाचं हे एक्स अकाउंट आपण बघतोय, सगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आता एअर इंडियानं आपला प्रोफाईल फोटो बदललेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अतिशय मोठी अशी ही विमान दुर्घटना, या प्रत्येक दुर्घटनेतले सगळे छोट्या छोट्या अपडेट्स आपण आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। दरम्यान लेटेस्ट अपडेट्स आपण बघितलेले आहेत। या दुर्घटनेनंतर एअर इंडियानं एकीकडे प्रोफाईल बदललेलं आहे, दुसरीकडे आता मदत कार्य जुमानं सुरू झालेलं आहे। विमानतळावर अडकलेल्यांसाठी आता विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे। विमान दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, वंदे भारत रेल्वे आता सगळ्या प्रवाशांसाठी सोडण्यात येणार आहे। दरम्यान काही वेळापूर्वी आपण पोलिसांची प्रतिक्रिया देखील बघितली। 6 दृश्य आपण बघतोय विमान अपघाताच्या संदर्भातली ही 6 दृश्य। पहिल्या दृश्यामध्ये आपण बघू शकतोय विमान कोसळतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। अवघ्या मिनिटभरात आपण बघतोय हे विमान
कोसळलेला आहे, क्रॅश झालेला आहे. दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं विमान कोसळल्यानंतर त्याचे अवशेष तिसरीकडे पडलेले आहेत. तिसरीकडे आपण बघतोय लोकांची पळापळ सुरू झालेली आहे. आजूबाजूचा परिसर देखील आपण बघितला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. चौथ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय इकडे अगदी मदत कार्य सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात इकडे पोलीस कर्मचारी आणि जवान सुद्धा आहेत आणि तिथे मदत कार्य सुरू झालं. लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. पाचव्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघतोय विमान कोसळल्यानंतर मोठमोठे धुराचे लोळ तिथे होते आणि अर्थातच अग्निशमन दलाचे जवान तिथे शर्थीनं प्रयत्न करतायत. आणि सहाव्या दृश्यांमध्ये आपण बघतोय रुग्णवाहिकेमधनं आता सगळ्या जखमींना नेण्यात येत आहे, जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येते. ही 6 दृश्य विमान अपघाताची भीषणता दाखवत आहेत. किती मोठ्या प्रमाणात हा विमान अपघात झालेला आहे. आणि अर्थात आपण बघतोय ह्या दुर्घटनेमध्ये थोडे नाही तर अनेक लोक ह्यात सामील आहे. आतापर्यंत अधिकृत आकडा समोर आलेला नाहीये, मात्र विमान प्रवाशांची संख्या ही 200च्या वर होती. भारतीय प्रवासी जवळपास 150च्या वर होते. अनेक परदेशी नागरिकांचा याच्यात समावेश होता. आणि आता ह्या संपूर्ण दुर्घटनेत सगळे अपडेट्स आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. पण बघतोय परिसरात सध्या धुराचे लोट आहे. बचाव कार्य सुरू झालेलं आहे. टेक ऑफ घेताना विमान कोसळल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. दरम्यान एअर इंडियानं आता आपला प्रोफाईल फोटो सुद्धा बदललेला आहे. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं मोठमोठे काळे धुराचे लोट आकाशाकडे झेपावताना बघायला मिळतात. संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये विमानाचे लोळ आहे. एकीकडे आपण बघतोय की लोकांनी प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे. विजय रुपाणी यांच्या घराबाहेरचे दृश्य आपण एकीकडे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. कशा पद्धतीनं विजय रुपाणी यांच्या सगळ्या घरच्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी आता प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे. कारण सीट नंबर 12वर ह्याच विमानामध्ये विजय रुपाणींचं नाव होतं, मात्र त्याबाबतची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. बोर्डिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव होतं. सीट नंबर सुद्धा आपण बघितला. काही वेळापूर्वी आपण त्याची दृश्य सुद्धा दाखवली. त्यामुळे आता याबाबतची अधिकृत माहिती जरी आलेली नसली तरी विजय रुपाणीच्या घराबाहेरचे दृश्य आपण बघितले की जिथे तिथल्या घरच्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी आता देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे. सगळं सुखरूप सुरक्षित असू दे अशा पद्धतीची प्रार्थना ते करतायत. दुसरीकडे आपण बघतोय सगळ्याच प्रवाशांचा जीव तर टांगणीला लागलेलाच आहे, पण सोबतच इतके जे प्रवासी होते त्यांच्यासोबत त्यांचे जे काही नातेवाईक असतील या बातमीनंतर प्रत्येकाचा जीव टांगणीला लागलेला असेल. कारण याबाबतची अधिकृत माहिती अजून पुढे आलेली नाहीये. या विमानात एकूण 169 भारतीय प्रवासी होते आणि सोबतच 53 ब्रिटिश नागरिक होते, 7 पोर्तुगीज नागरिक होते, 1 कॅनेडियन नागरिक त्याच्यात होता. आणि विशेषतः या सगळ्या प्रवाशांमध्ये 11 लहान मुलांचा देखील समावेश होता. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीनं ही प्रार्थना केली जाते. या सगळ्या दुर्घटनेमध्ये विजय रुपाणी सुरक्षित असू दे, सुखरूप असू दे, त्यांच्याबरोबरची सगळी लोक सुखरूप असू दे, ह्या अशा इच्छेसाठी ही प्रार्थना केली जाते. महामृत्युंजय मंत्राचा जाप देखील आता तिथे केला जातोय. आपण बघतोय या विमान दुर्घटनेनंतर प्रत्येकाचं मन हलावलेलं आहे, काळीज हलावले आणि आता माध्यमांना देखील प्रतिक्रिया देताना आपल्याला बघायला मिळत आहे. दरम्यान एअर ॲम्ब्युलन्स आता घटनास्थळी दाखल झालेली आहे. या क्षणाची अजून एक मोठी बातमी आपण बघतोय. या संपूर्ण बचाव कार्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स दाखल झालेली आहे आणि दुसरीकडे त्या ठिकाणी जे लोक अडकलेले आहेत त्यांच्यासाठी रेल्वेनं विशेषतः वंदे भारतची सुविधा केलेली आहे. वंदे भारतच्या माध्यमातून या सगळ्यांना सुखरूप स्थळी पोहोचवण्यात येणार आहे. दरम्यान अमित शहांनी आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन केलाय असं देखील कळत आहे. आणि सोबतच स्वतः अमित शहा अहमदाबादमध्ये आता दाखल होतील अगदी काही वेळामध्ये. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि गृहमंत्री अमित शहांचं देखील एकमेकांशी फोनवरनं सातत्यानं संभाषण होत आहे. अमित शहांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे. सगळ्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अगदी बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. आणि विशेषतः या विमान दुर्घटनेमध्ये, या विमानामध्ये ज्या विमानाचा अपघात झालेला आहे त्या विमानात विजय रुपाणींचं देखील नाव होतं असं कळत आहे, मात्र त्याबद्दलची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही आहे. दरम्यान ही 4 दृश्य आपण बघतोय अहमदाबादमधल्या एअर इंडियाचं विमान कोसळण्याची 4 दृश्य. पहिली दृश्य जो पहिला कॅमेरा आहे त्यातनं हे स्पष्टपणे दिसतंय की विमान अगदी जस्ट टेक ऑफ घेत होतं आणि अवघ्या मिनिटभरामध्ये आत्ता आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने ते खाली कोसळत आहे. पहिल्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकतोय आणि हे विमान खाली कोसळलं आणि मोठा स्फोट झालेला आहे. मोठे धुराचे लोळ आकाशाकडे झेपावताना बघायला मिळत आहेत. दुसऱ्या दृश्यामध्ये सुद्धा त्यानंतरची तीच परिस्थिती आणि तिसऱ्या दृश्यामध्ये लगेचच अग्निशमन दलाचे जवान तिथे घटनास्थळी दाखल झालेत. मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू झाले. चौथ्या दृश्यांमध्ये सुद्धा आपण बघू शकतो विमानात स्फोट झाला, आग लागल्यानंतरची ही दृश्य आहेत.
मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. अहमदाबादमधल्या एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे. दरम्यान आता विमानतळावर अडकलेल्या लोकांसाठी रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे. वंदे भारत रेल्वे सोडण्यात येणार आहे. तिथे जे लोक अडकलेले आहेत सातत्यानं त्यांची तिथून सुटका करण्यात येणार आहे. आपण ह्या सगळ्याचा घटनाक्रम बघतोय. मेघानीमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि त्यानंतरचा हा सगळा घटनाक्रम आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. सरदार वल्लभभाई विमानतळाजवळची ही मोठी दुर्घटना. टेक ऑफ घेताना अगदी काही मिनिटात हे विमान कोसळलं आणि जेव्हा हे कोसळलं तेव्हा 625 फूट उंचीवर होतं हे विमान आणि हे विमान लंडनच्या दिशेनं जात होतं आणि लंडनच्या दिशेनं जात असतानाच हे विमान 625 फूट उंचीवरनं खाली कोसळलं. या संपूर्ण विमानामध्ये 169 भारतीय प्रवासी होते असं देखील कळतंय आणि सोबतच भारतीय प्रवाशांसोबतच काही परदेशी प्रवासी सुद्धा या संपूर्ण विमानात होते असं कळतंय. मेघानीमधली आपण दृश्य बघतोय कशा पद्धतीनं सध्या आता जोरदार मदत कार्य सुरू झालेलं आहे, बचाव कार्य सुरू झालेलं आहे. विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल होते. सुमित सबरवाल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा अनुभव देखील मोठा होता. म्हणजे फ्लाइंग आवर्स आपण ज्याला म्हणतो, फ्लाइंग आवर्स मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे अनुभव त्यांचा मोठा होता. त्यांनी अगदी सुरुवातीलाच त्या पद्धतीचं लगेच सूचना देखील दिलेली होती. मात्र ATSनं लगेच रिस्पॉन्स करेपर्यंत हे विमान क्रॅश झालेलं होतं. 8200 तासांचा सुमित सबरवाल यांचा हा अनुभव आणि त्यांना साधारण मिनिटभरातच अंदाज आला होता की हे विमान कोसळू शकतं. त्या पद्धतीची त्यांनी सूचना देखील त्या पद्धतीचा दिलं होतं. ATSने अगदी मिनिटभरातच रिस्पॉन्स केला होता, पण समोरून काहीच रिस्पॉन्स आला नाही असं कळतंय आणि त्याच वेळेला हे विमान क्रॅश झाल्याचं देखील कळलं. एकीकडे आपण बघतो विमान क्रॅश झाल्यानंतर सातत्यानं लोकांनी तिथे मोठ्या प्रमाणात धाव घेतली, मदत कार्य सुरू केलेलं आहे. 625 फूट उंचीवर असताना हे विमान कोसळलेलं आहे. या विमानाचे अनेक स्पेसिफिकेशन्स होते. विमान जिथे कोसळलं ते रुग्णालय होतं आणि त्या रुग्णालयाच्या मागच्या भागावर हे विमान कोसळलं. तिथे 16 जे डॉक्टर्स होते ते डॉक्टरसुद्धा जखमी झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचतंय. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि ही इकडे ताजी दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर हा ब्लॅक बॉक्स देखील आणला गेलेला आहे. त्यातनं हा संपूर्ण घटनाक्रम उलगडला जाणारच आहे. हा ब्लॅक बॉक्स जेव्हा हाती येईल तेव्हा संपूर्ण घटनाक्रम उलगडला जाईल. मात्र एकीकडे आपण दृश्यांमध्ये बघतोय आता विमानाचे जे काही पार्ट्स हाती लागत आहेत ते देखील एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. तातडीनं बचाव कार्य देखील सुरू झालेलं आहे. NFSची टीम देखील आता तिथे घटनास्थळी पोहोचलेली आहे. मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू झालंय. अहमदाबादच्या मेघानीमधली ही दृश्य, या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघणार आहोत. लंडनला जाणाऱ्या विमानाचा हा भीषण असा अपघात. सध्या परिसरात धुराचे लोट उठलेले आहेत. विमान कोसळतानाची सुद्धा दृश्य जर आपण बघितली तर त्यावरनं आपल्याला सहज अंदाज बांधता येऊ शकतं की ही विमान दुर्घटना किती भीषण आहे. दरम्यान आता आपण बघतोय की या विमानात 230 प्रवासी होते, 2 वैमानिक आणि 10 केबिन क्रू होते. विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल आणि सहपायलट क्लाइव्ह कुंदर होते. या दोघांचाही अनुभव मोठा होता. ATCला विमानाच्या पायलटकडनं कोणताही प्रतिसाद आला नाही आणि तेव्हाच ही विमान दुर्घटना झाल्याचं कळतं. विशेषतः या पॅसेंजर लिस्टमध्ये विजय रुपाणी यांचं नाव सुद्धा होतं असं कळतं. विजय रुपाणी म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री. या पॅसेंजर लिस्टमध्ये त्यांचं नाव होतं. त्यांचा सीट नंबर सुद्धा 12 या विमानातला होता. मात्र अधिकृत त्या संदर्भातली कोणतीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. दरम्यान पंतप्रधानांनी आता सगळ्यांशी चर्चा करायला सुरुवात केली आहे. नागरी उड्डाण मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. सोबतच पंतप्रधानांनी अमित शहांची चर्चा केली. अमित शहा तातडीनं अहमदाबादकडे त्या दिशेनं रवाना होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अहमदाबादच्या दिशेनं रवाना होत आहेत आणि संपूर्ण परिस्थितीवर सध्या दोघंही लक्ष ठेवून आहेत. एकीकडे आपण बघितलं की रेल्वेनं एक विशेष निर्णय घेतलेला आहे. तिथे जे लोक अडकलेले आहेत, विमानतळ परिसरात लोक अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी आता वंदे भारत रेल्वेची खास सोय रेल्वेनं केलेली दिसते. दुसरीकडे जर आपण बघितलं तर मदत कार्य सुरूच आहे. एअर ॲम्ब्युलन्स तिकडे दाखल झालेली आहे. एअर ॲम्ब्युलन्सच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आपण हे विमानाचे कोसळलेले भाग बघतोय. आता ह्यात किती जखमी आहेत, किती नेमकी दुर्घटना घडलेली आहे याबाबतचा अधिकृत आकडा अजून समोर यायचा आहे. मात्र ह्या सगळ्या प्रवाशांचा एक आकडा आपल्यापर्यंत पोहोचतो की ज्यात 11 लहान मुलांचा समावेश होता. 169 भारतीय प्रवासी होते. विमान अपघाताची प्रत्येक अपडेट आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर बघणार आहोत आणि खाली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय तो संपूर्ण घटनाक्रम. मेघानीमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं. अवघ्या मिनिटभरात हे विमान कोसळलेलं आहे. लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या मिनिटभरात सरदार वल्लभभाई विमानतळाजवळ ही मोठी दुर्घटना
घडलेली आहे। टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या मिनिटभरात हे विमान कोसळलं। इकडे रुग्णालयाचा मागचा भाग होता, त्या रुग्णालयाच्या मागच्या भागावर हे विमान कोसळलं आणि तिथले सुद्धा 16 डॉक्टर्स जखमी झाल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। या विमानात एकूण 169 भारतीय प्रवासी होते। आता रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू झालेलं आहे। आपण बघतोय अग्निशमन दलाचे जवान तिथे दाखल झालेले आहेत। विमान कोसळल्यानंतर जो मोठा स्फोट झालेला होता, आग लागलेली होती, ती आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एकीकडे आपण विमान कोसळतानाची दृश्य बघतोय, विमान ह्या क्षणाची दृश्य आएगा। और लेकिन जितने भी लोग नीचे की साइड पर गिरे हुए हैं, जितना भी मलबा नीचे की साइड पे प्लेन का गिरा हुआ है, उन सबको फिलहाल निकालने का, रेस्क्यू का काम जो है वो चल रहा है। करीब 60 लोगों को यहाँ से निकाला जा चुका है। उनको अहमदाबाद के सिविल अस्पताल में ले जाया गया है। वहां से अब दूसरे वीएस अस्पताल में भी यहाँ से लोगों को ले जाया जा रहा है, क्योंकि किसी की भी शिनाख्त हो पाए उस तरीके की जो बॉडीज है वो अब बचे नहीं है। दरम्यान आपण बघितलं की आता तिथून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार 60 जणांना आतापर्यंत तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। साथ ही आसपास के इलाके की अगर मैं बात करूं तो मैं आपको बता दूं कि सबसे आगे जो कैंटोनमेंट एरिया आता है, जहां पे इंडियन एयरफोर्स के जो रिहायशी इलाके हैं, जो यहाँ पे गुजरात के जितने भी बड़ा सेंटर इसे माना जाता है, अहमदाबाद का ये मेन सेंटर है। उसके बाद आता है अहमदाबाद का जो रिहायशी सिविल अस्पताल है। सिविल अस्पताल का ये जहाँ पे हम लोग, आपको ये पीछे वॉल दिख रही है, वो सिविल अस्पताल की वॉल है और यहाँ पे उनके डॉक्टर्स रहते हैं। सामने ये पूरा रिहायशी इलाका है, तो ये रिहायशी इलाके पे गिर रहा है। तो ये बीच का जो रास्ता है, वहां से इस वक्त जो इमरजेंसी सर्विसेज है उसे शुरू किया गया है। आम दिनों में ये जो इलाका रहता है उसे काफी रिस्ट्रिक्टेड एरिया माना जाता है, क्योंकि पीछे की साइड पे एयरपोर्ट आता है, आगे इंडियन आर्मी आती है, बगल में डॉक्टर हॉस्पिटल्स आते हैं। तो लेकिन ये पूरा रिहायशी इलाका होने की वजह से यहाँ पे ऐसे ही लोग रहते थे जो कहीं ना कहीं गवर्नमेंट के साथ जुड़े हुए हैं। जो बिल्डिंग है वो बिल्डिंग भी उसी तरीके की है। जब प्लेन गिरा तो बिल्डिंग के अंदर भी कुछ लोग थे। अब उनमें कितने लोग थे, क्या थे, ये जानकारी बाद में मिल पाएगी, लेकिन अभी बचाव और राहत का काम जो है वो लगातार यहाँ पे चल रहा है। साथ ही लगातार यहाँ पे जितने भी मुख्य आप देखिए, गुजरात सरकार के चीफ सेक्रेटरी यहाँ पे पहुंच चुके, जिनके साथ हमने बात करने की कोशिश की। उन्होंने कहा कि पहली प्रायोरिटी बचाव और रेस्क्यू है हमारी। साथ ही यहाँ पे जो चीफ मिनिस्टर की जो प्रिंसिपल सेक्रेटरी है वो भी यहाँ पे पहुंची हुई है, अवंतिका सिंह, वो भी लगातार पूरे हादसे पे नजर बनाई हुई है। यानी हम कह सकते हैं कि जो सरकारी अधिकारी है वो सारे यहाँ पे हर एक चीज को देख रहे हैं। जो मलबा है वो सड़क पे यहाँ पे लगातार फैला हुआ है। जो बिल्डिंग है, बिल्डिंग के ऊपर भी मलबा फैला हुआ है। जो प्लेन के कई सारे हिस्से जो है वो बिल्डिंग की छत के ऊपर है। तो इस वक्त बिल्डिंग को ठंडा करना पहली प्रायोरिटी बताया जा रहा है और लगातार उसे कोशिश की जा रही है कि पानी डाल के बिल्डिंग ठंडा किया जाए, ताकि जो मलबे में ऊपर की साइड पे जो फंसे हुए प्लेन के अंदर फंसे हुए लोग थे वो भी, उनको भी रेस्क्यू किया जा सके। हालांकि वीआईपी लोग होने की वजह से बताया जा रहा है कि कुछ ही देर में मुख्यमंत्री। जर आपण एकीकडे दृश्य बघतोय की ही जिकडे जे विमान कोसळलं ते तिथे एक मेस होती आणि त्या मेसमधले ही दृश्य आपण, विमान कोसळल्यानंतरची दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य, विमान अपघाताची प्रत्येक ब्रेकिंग आपण बघणार आहोत। दरम्यान ही तेच मेस आहे जिथे विमान कोसळलं। आपण तो पुढचा भाग बघू शकतो, मेसच्या पुढचा भाग की जिथे हे विमान कोसळलं आणि विमान कोसळल्यानंतर बेसची काय अवस्था झालेली आहे हे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य। दरम्यान दुर्घटनेनंतरची आता एक एक दृश्य आपल्या हाती येत आहेत आणि त्यातली ही मेसची दृश्य आपण बघतोय। विमान कोसळलं, अगदी मिनिटभराने जिथे विमान कोसळलं त्या रुग्णालयाचा मागचा भाग होता, त्याच्या बाजूला एक मेस होती आणि त्या मेसवर हे विमानाचा काही भाग कोसळलेला आहे आणि तो भाग विमानाचा कोसळल्यानंतर काय अवस्था झालेली आहे त्या मेसची हे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। हा फोटो एनडीटीव्ही मराठीचा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। मोठ्या प्रमाणात तिथे सुद्धा बचाव कार्य सुरू झालंय। त्यानंतर विमान जिथे कोसळलं तिथे मागच्या भागात हॉस्पिटलचा जो मागचा भाग होता तिथे काही निवासी डॉक्टर राहत होते, तिथले 16 डॉक्टर जखमी झाल्याचं देखील वृत्त आपल्यापर्यंत पोहोचते। आपल्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी माहिती दिली त्यानुसार, घटनास्थळावरनं जी माहिती दिली त्यानुसार आपल्याला कळते की आता तिथे मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे। 60 जणांना आतापर्यंत सिव्हिल रुग्णालयात तिथे हलवण्यात आलेलं आहे। मोठ्या पद्धतीने अजूनही बचाव कार्य सुरू आहे।
सरकारचे जे काही प्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, सगळे घटनास्थळी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात तिथे मुख्यमंत्री सुद्धा दाखल होतील अशी माहिती आपल्याला प्रतिनिधींनी दिलेली आहे. आत्ता एअर ॲम्ब्युलन्सने तिथे मोठ्या पद्धतीचं बचाव कार्य सुरू आहेच आहे. सोबतच आपण बघतोय रेल्वेनं एक विशेष निर्णय घेतलेला आहे. वंदे भारत या सगळ्या तिथे अडकलेल्या लोकांसाठी वंदे भारत सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतल्याचं बघायला मिळते. आणि आपण जी एकीकडे मेस बघतोय तिथे विद्यार्थी जेवत होते आणि विद्यार्थी जेवत असतानाच त्याच हॉस्टेलवर विमान कोसळलेलं आहे. आपण जे मेस बघतोय एकीकडे आपण दृश्य बघतोय त्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसू शकतं की तिकडे टेबल्स मांडलेले आहेत. ते हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी जेवत होते. त्या हॉस्टेलमधली ही मेस आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी जेवत होते आणि त्याच वेळेला या दुपारच्या वेळेला तिथे विमान अचानक कोसळलेलं आहे. आता तिथे नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भातले देखील आपण अपडेट घेणार आहोत. मात्र विमान कोसळल्यानंतरचे दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. विद्यार्थी जेवत असताना नेमका हॉस्टेलवर विमान कोसळलेलं आहे. विमानाचा एक भाग कोसळलेला आहे आणि आपण मेसची ती पुढची दृश्य जर आपण बघितली तर अक्षरशः मेस बेचिराग झालेली आहे. आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकते. आता तिथल्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय झालं, ते किती जखमी आहेत, कोणत्या गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत का, या संदर्भातले देखील अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोतच. दरम्यान ही आत्ताची ताजी लेटेस्ट अपडेट्स आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. दृश्य देखील आपण बघतोय. विद्यार्थी जेवत असतानाच नेमकं हॉस्टेलवर विमान कोसळलेलं आहे आणि हॉस्टेलच्या मेसचा भाग हा पूर्णपणे आता बेचिराख झालेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. दुसरीकडे आता अपघातग्रस्त प्रवाशांना मोठ्या प्रमाणात रेस्क्यू करण्याचं काम आत्ता सुरू आहे. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर 60 प्रवाशांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सगळ्यात मोठी प्रायोरिटी हीच आहे की तिथे रेस्क्यू ऑपरेशन राबवून तिथल्या जास्तीत जास्त प्रवाशांना वाचवण्यात यावं. त्यांच्यावर उपचार लगेच तातडीनं सुरू व्हावे या दृष्टीनं सध्या तिथे सगळ्या संपूर्ण यंत्रणेची तातडीची ही प्रायोरिटी असल्याचं बघायला मिळत आहे. BJ मेडिकल कॉलेज, आपण जी मगाशी दृश्य बघत होतो ते BJ मेडिकल कॉलेज आहे. त्या मेडिकल कॉलेजचं ते हॉस्टेल आणि त्याच हॉस्टेलच्या मेसवर हे विमान कोसळलं. आणि जेव्हा त्या मेसमध्ये विमान कोसळलं तेव्हा तिथे विद्यार्थी सुद्धा जेवायला बसलेले, दुपारची वेळ होती. दरम्यान ही दृश्य आपण आता बघतोय. आता ज्या BJ मेडिकल कॉलेजच्या परिसरातली ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणात तिथे सुद्धा आग लागलेली आहे. धुराचे लोळ आहेत. ते सुद्धा आता अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथली सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आणताना आपल्याला बघायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ तिथे उठलेले आहेत. विमान कोसळतानाची दृश्य एकीकडे आपण बघतोय आणि दुसरीकडे विमान कोसळल्यानंतरची ही दृश्य, कोसळल्यानंतरचा सगळा घटनाक्रम आपण समजून घेणार आहोत. दरम्यान आता सगळे प्रशासकीय अधिकारी तिथे दाखल झालेले आहेत. यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा अहमदाबादला रवाना झालेले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात देखील सातत्यानं बोलणं सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये काही वेळात दाखल होतील. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा सुद्धा त्याच वेळेला दाखल होणार आहेत. दुसरीकडे जर आपण बघितलं तर दोघेही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत सातत्यानं संपर्कात आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून आहेत आणि त्यासुद्धा आता तिथे काही वेळातच गुजरातचे मुख्यमंत्री दाखल होतील. कारण ह्या विमान अपघातात, या विमान दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते आणि या सगळ्या प्रवाशांमध्ये फक्त भारतीयच प्रवासी नाही तर परदेशी प्रवासी सुद्धा होते. त्यामुळे आता सगळ्यांना तिथून रेस्क्यू करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या विमान दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय सुद्धा आपण बघितला. रेल्वे प्रशासनानं आता वंदे भारत रेल्वे सोडण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. दरम्यान ही 6 दृश्य आपण बघतोय. विमान अपघाताची ही 6 दृश्य. पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हे विमान टेक ऑफ झालेलं आहे आणि टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या मिनिटभरामध्ये, दृश्यांमध्ये आपण बघतोय अवघ्या मिनिटभरामध्ये हे विमान कोसळलेलं आहे आणि तिकडे मोठा स्फोट झालेला आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर विमान कोसळल्यानंतरची दृश्य, विमान कोसळल्या लगेचचे हे दृश्य आहेत की जिथे कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ तिथे बघायला मिळाले. तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय नागरिक तिकडे मोठ्या प्रमाणात धावले या दुर्घटनेच्या ठिकाणी आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे. चौथ्या ठिकाणी विमानाचा सांगाडा आपण बघतोय मलबा झालेला आहे. ते हटवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विमान ज्या परिसरात कोसळलं BJ मेडिकल कॉलेज, त्या मेडिकल कॉलेजची सुद्धा आपण दृश्य काही वेळापूर्वी बघितली आणि त्या मेडिकल आणि ही आत्ताची ताजी दृश्य थेट आपण आपल्या NDTV मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. थेट दृश्य आत्ताची अहमदाबादमधनं BJ मेडिकल कॉलेजच्या परिसरातली ही दृश्य आहेत. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात आता आकाशाकडे झेपावताना दिसत आहेत आणि या सुद्धा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य आता अग्निशमन दलाचं आणि तिथल्या सगळ्याच प्रशासनाचं सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोक देखील तिथे बचाव कार्यासाठी जमलेले आहेत. कारण BJ मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर असतात, मुलं सुद्धा असतात, मेडिकल शिकणारी मुलं होती आणि मगाशी आपण जी दृश्य बघितली ते सुद्धा त्याच मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर तिथ्या
विमानाचा एक भाग कोसळला. त्या हॉस्टेलवर जेव्हा हे विमान कोसळलं तेव्हा तिथे मेसमध्ये काही मुलं सुद्धा जेवत होती आणि त्याच वेळेला हे विमान कोसळलेलं आहे. दरम्यान ही आत्ताची ताजी दृश्य एकीकडे आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर ताजी दृश्य बघतोय, जिथे आता ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठ्या प्रमाणात तिकडे नागरिक देखील जमलेले आहेत आणि दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येते. मात्र एकीकडे हे ऑपरेशन मात्र अगदी जोरदार सुरू आहे. मोठ्या प्रमाणात इथं लोकांना वाचवण्यात येते, जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात येते. कारण या प्रवाशांमध्ये अनेक भारतीय होते, अनेक परदेशी नागरिक होते, लहान मुलं होती आणि त्यांच्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न सुरू झालेले आहेत. विमानतळावरील विमान दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा सुद्धा निर्णय की त्यांनी आता वंदे भारत सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. विमान कोसळतानाची दृश्य एकीकडे आपण बघतोय, तर विमान कोसळल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आणतानाची ही दृश्य एकीकडे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. ही विमान दुर्घटना अतिशय दुर्दैवी अशीच आहे. तर आपण ही आत्ताची थेट दृश्य आपण बघतोय, 3 दृश्य आपण बघतोय. एकीकडे विमान कोसळल्यानंतरची हे दृश्य, विमानाचा एक कोसळलेला भाग आपण बघतोय आणि त्यातनंच आपल्याला लक्षात येऊ शकतं की हा विमान अपघात किती भीषण होता. टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या मिनिटभरात हे विमान कोसळलं, त्याच्यानंतरची हे दृश्य आणि खाली आपण जी टेलिव्हिजन स्क्रीनवर दृश्य बघतोय तिथे लगेचच लोकांना कशा पद्धतीनं रुग्णालयात दाखल करण्यात येते, त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे दृश्य आपण एकीकडे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. विमान कोसळतानाची दृश्य तर आपण बघितलेलीच आहेत, पण त्यानंतर कशा पद्धतीनं लगेचच रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे ती देखील दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. एकीकडे मोठ्या प्रमाणात VIP सुद्धा या संपूर्ण विमानात होते अशी देखील बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. विशेषतः या लिस्टमध्ये विजय रुपाणींचं नाव होतं असं देखील कळतंय, मात्र त्याबाबतची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकलेली नाहीये. सीट नंबर 12वर विजय रुपाणी बसलेले होते असं कळतंय. आत्ताची ताजी दृश्य आपण टेलिव्हिजनच्या एका साईडला बघतोय की जिथे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ आकाशाकडे झेपावताना बघायला मिळतात आणि नागरिक सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात जमले आहेत. आपण बघतोय विमानाचा अक्षरशः मलबा दृश्यांमध्ये आपण बघू शकतो, विमानाचा कोसळलेला भाग आणि आता त्याचं कोलिंग करण्याचं काम सुरू आहे. मोठ्या विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. मोठ्या प्रमाणात सगळीकडे विमानाचे पार्ट्स देखील पडलेले आहेत आणि आता त्यातनं लोकांना वाचवण्याचं काम सुरू झालेलं आहे. विमान अपघाताची प्रत्येक अपडेट आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवर बघणार आहोत. आपण दृश्य बघतोय कशा पद्धतीनं आता इथे मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. एकीकडे विमान कोसळतानाची दृश्य आपण बघितली, तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर आता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तर थोड्याच वेळात अमित शहा देखील तिथे दाखल होतील, गुजरातचे मुख्यमंत्री दाखल होतील आणि वेळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा घटनास्थळी दाखल होणार आहेत, अहमदाबादमध्ये दाखल होणार आहेत. या दुर्घटनेनंतर एअर इंडियानं आपला प्रोफाईल फोटो सुद्धा बदललेला आहे. त्याने ब्लॅकआउट केलेला आहे आपल्या प्रोफाईल फोटोवर. सगळ्या सोशल मीडिया अकाउंटच्या प्रोफाईल फोटोवर एअर इंडियानं आता ब्लॅकआउट केलेला आहे. त्यांचा कव्हर फोटोसुद्धा चेंज केलेला आहे. त्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की ही दुर्घटना अतिशय गंभीर आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण NDTV मराठीवर बघणार आहोत. विमान अपघाताची प्रत्येक ब्रेकिंग आपण NDTV मराठीवर बघणार आहोत. आपण बघतोय टेक ऑफ घेतल्यानंतरच साधारण पायलटचा अंदाज आलेला होता. त्यांनी तशा पद्धतीच्या सूचना देखील, अलर्ट देखील पाठवलेला होता. अवघ्या मिनिटभरात त्याला प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आली, मात्र समोरून काहीच प्रतिक्रिया न आल्यानं तोपर्यंत विमान क्रॅश झाल्याचं कळलेलं होतं. विमानाचे कॅप्टन होते सुमित सबरवाल, ज्यांचा मोठा एक्सपिरियन्स आहे, मोठा अनुभव आहे या सगळ्या क्षेत्रामधला. जवळपास 8,200 तासांचा त्यांचा फ्लाईंगचा अनुभव आहे, म्हणजे विमान उड्डाणाचा अनुभव आहे. मात्र त्यांना मिनिटभरातच कल्पना आलेली होती, अगदी विमान टेक ऑफ होतानाच कल्पना आली होती. लगेचच मिनिटभरानंतर आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीनं हे विमान कोसळलेलं आहे. दुसरीकडे आपण ही आत्ताची ताजी दृश्य बघतोय की जिथे विमान कोसळल्यानंतर विमानाचे भाग सर्वत्र विखुरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात तिकडे बचाव कार्य देखील सुरू आहे आणि या सगळ्यातनं लोकांना वाचवण्याचं काम तिथे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. लोकांना वाचवून तिथल्या जवळच्या सिव्हिल रुग्णालयात तिकडे दाखल करण्यात येत आहे. उड्डाणानंतर बरोबर 1 मिनिटात हे विमान कोसळल्यानंतरची ही दृश्य एकीकडे आपण बघतोय. हे मेडिकल कॉलेज, ज्या मेडिकल कॉलेजच्या मागच्या भागावर
हे विमान कोसळलं आणि ही मेसची सुद्धा दृश्य आपण मगाशी सुद्धा बघितली की ज्या मेसवर हे विमान कोसळलं आहे, जिकडे विद्यार्थी सुद्धा जेवत होते आणि त्याच क्षणाला दुपारच्या वेळेला हे विमान तिथे कोसळलं आणि त्यानंतरची ही मेसची झालेली अवस्था आपण आपल्या दृश्यांमध्ये बघू शकतोय. तीच मेसची दृश्य आहेत आणि हा विमानाचा भाग सुद्धा आपण बघितला जो या मेसवर कोसळलेला आहे आणि त्यानंतर तातडीनं तिथे सुद्धा आता बचाव कार्य सुरू झालेलं आहे. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मेसची सुद्धा आपण दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर एकीकडे बघतोय. मगाशी आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे तिथे मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी सुद्धा राहतात, निवासी डॉक्टर्स राहतात, सातत्यानं त्यांचं इथे येणं जाणं असतं आणि विशेषतः दुपारची वेळ होती, त्यामुळे दुपारच्या वेळात मेसमध्ये विद्यार्थी तिथे जेवणासाठी मोठ्या प्रमाणात बसलेले होते आणि त्याच वेळेला हा विमानाचा भाग तिथे कोसळलेला आहे आणि या दुर्घटनेत विद्यार्थी किती जखमी झालेले आहेत त्याबद्दलचा सुद्धा आकडा अजून अधिकृतरित्या बाहेर आलेला नाही आहे. मात्र या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एकीकडे आपण ही संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनची दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. कशा पद्धतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन आता सुरू झालेलं आहे. तिथले स्थानिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या बचाव कार्यामध्ये सामील झालेले आहेत. या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांना हे मदत करताना बघायला मिळतात. हे तीन दृश्य आपण बघतोय. एकीकडे विमान कोसळतानाची दृश्य, तर दुसरीकडे ही आत्ताची ताजी काही वेळापूर्वीची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात. विमानाचा भाग जिथे कोसळला तिथली दृश्य आणि तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की ही मेसची दृश्य कशा पद्धतीनं ती मेस सुद्धा बेचिराख झालेली आहे. त्यामुळे ह्या तिन्ही दृश्यांवरनं आपल्याला ह्या दुर्घटनेची भीषणता समजू शकते. पंतप्रधानांनी नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची सुद्धा चर्चा केलेली आहे आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स त्यांच्याकडून घेतलेले आहेत. सगळ्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अवघ्या मिनिटभरानंतर हे विमान कोसळलं आणि मिनिटभरातच आपण बघितलं तसं पायलटचा अंदाज आलेला होता. त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना देखील पाठवलेल्या होत्या. सुमित सबरवाल पायलट होते आणि 8200 तासांचा त्यांचा अनुभव आणि त्यानंतर लगेचच त्यांनी मिनिटभरात त्यांना अंदाज आल्यानंतर त्यांनी कळवलं. मात्र समोरून मिनिटभराने प्रतिक्रिया आल्यानंतर या विमानातनं कोणतीही प्रतिक्रिया न आल्यानं हे विमान अखेर कोसळल्याचं कळलं. आता आपण एकीकडे जी दृश्य बघतोय, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि या आगीवर संपूर्ण घटनेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय तातडीनं तिकडे सगळी रेस्क्यूची टीम पोहोचलेली आहे. सगळी ताजी थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय. ही मोठी अशी दुर्घटना एअर इंडियाचं विमान हे होतं आणि आता एअर इंडियाचं विमान कोसळल्यानंतर एअर इंडियानं आपला प्रोफाईल फोटोसुद्धा बदललेला आहे. एअर इंडियानं आता आपला प्रोफाईल फोटो ब्लॅक ठेवलेला आहे, ब्लॅकआउट केलेला आहे आणि सोबतच कव्हर फोटोसुद्धा ब्लॅक ठेवलेला आहे. अर्थातच ही मोठी आणि अतिशय गंभीर अशी ही दुर्घटना. मात्र या दुर्घटनेनंतर लगेचच यंत्रणा आता अलर्ट मोडवर असल्याचं बघायला मिळत आहे.